जय जय रघुवीर समर्थ। डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती। सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा। मला वाटते त्वा अंतरी वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। ज्ञानेश्वराचाची अवतार झाला, म्हणून वदे नित्य ज्ञानेश्वरीला। भगवंत रूपे पाहतो समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु यशवंता। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्हद्वारे माझी प्रवचन सेवा चालू आहे। आपण काल पाहिलं होतं वेना स्वामीचं चरित्र पाहत असताना काल आपण पाहिलं होतं की ती जेव्हा समर्थांकडे गेली आणि रात्रभर त्यांचा संवाद चालला वेदावर, माया ब्रह्म या वेगवेगळ्या विषयावर, ती प्रश्न विचारायची आणि समर्थ उत्तर द्यायची। पण त्यांना रात्र कधी गेली कळली नाही। पण याचा निंदकांनी आणि यांनी गैरफायदा घेतला आणि त्यांनी घरी येऊन तिला सांगितलं। आणि जेव्हा ती घरी आली तेव्हा सगळे शेजारचे पाजारचे, आई वडिलांना माहिती होतं, तिच्यावर विश्वास होता, पण या समाजाने तिला काय केलं, विषाचा प्याला दिला। आणि वेनानेही तो समर्थ आणि रामरायांच्या स्मरणातून किंवा त्यांना विनंती करून तो घेतला आणि रामरायाच्या कृपा आशीर्वादाने तिला काहीही झालं नाही। ती अधिकाधिक तेजोमय दिसू लागली। तेव्हा निंदकांनी मान खाली घातली आणि तेव्हा समर्थही आले। समर्थांनी निंदकांनाही सांगितलं की तुम्ही क्षमा तिची मागा। म्हणजे बघा, स्त्रीला किती अग्निदिव्यातून जावं लागतंय अजूनही। वेनाने ते अग्निदिव्य पार केलं, विषप्रयोग पार केला। आणि समर्थांना जेव्हा तिचे आई वडील भिक्षा घालू लागले तेव्हा समर्थ म्हणाले, मला भिक्षा देणारच असाल तर मी मागेल ती द्या। तेव्हा आई वडील म्हणाले, ठीक आहे, आम्ही प्राण सुद्धा द्यायला तयार आहोत। ते म्हणाले, मला प्राण घेऊन काय करायचंय तुमचा, द्यायचंच असेल तर तुमची ही वेणा मला भिक्षा म्हणून द्या। वेणाचा आनंद कोण गगनात मावेना। तिला सद्गुरूंचाच ध्यास लागला होता, तिला हा संसार नको होता आणि त्यामुळे ती आनंदाने तयार झाली। आई वडिलांनी सुद्धा काळजावर दगड ठेवून तिची तयारी केली। आईला असं वाटलं की जसं इथे राहते, मिरजेला राहते, तसंच ती चाफळला पण राहील, म्हणून रात्रभर आईने तिचा सामान बांधायची तयारी केली। पण वेनाने पाहिलं होतं 10 दिवस की हे संन्यासी, हे साधू लोक हे फक्त 5-6 वस्तू, जीवनावश्यक वस्तू घेऊन साध्या ह्याने राहतात, अगदी साध्या याच्यामध्ये राहतात आणि यांना याची गरज नाही। ती आईला म्हणते, आई घरी लोणच्याची भरणी कशाला, आई कपडे कशाला, तिथे फक्त आपल्या स्वतःला उचलता येईल एवढंच सामान घेऊन जायचं असते। पण आईची माया, शेवटी तो दिवस आला वेना निघण्याचा। सकाळीच उद्धव समर्थ वेनाच्या वाड्यात आले, फलाहार झाला, वेना निघाली सद्गुरू घरी। वेनाचं अतिव ते माहेर होतं सद्गुरू घर, पण तिच्या आई वडिलांना विरह सहावेल का किंवा विरह व्यथा म्हणू, वेशीपर्यंत तिला पोचवायला आले। वेनाने एकदा फक्त आईला नमस्कार केला, बाबांना नमस्कार केला आणि निघाली होती। वेना वेशीच्या पुढे सीमा ओलांडताच वेनाच्या आईने हंबरडा फोडला। वेना ती निघाली होती पुढे, तिला एक मार्ग दिसत होता, तिने फक्त मागे वळून पाहिलं आणि ती झपझप पुढे निघाली। आई आणि वडिलांचं, अशोटी आईचं अंतःकरण आहे ना, आपली लेक आणि आता कुठे चालली ते आईला कल्पना नव्हती चाफळला काय आहे ते, पण तरी लांब चालली म्हणून तिला वाईट वाटणं साहजिक होतं। वेना निघाली मजल दर मजल करत। खरं तर वेना सुकुमार होती, तिच्याच्याने चालवत नव्हतं। समर्थांच्या इथे लक्षात आलं, एरवी समर्थ भराभर चालणारे, पण मग वेनाला घेऊन सावकाश निघाले।
आणि जाता जाता रस्त्यामध्ये निसर्गाशी हितगुज करू लागले. सगळ्या वनस्पतींची वेलींची ओळख करून देऊ लागले. वेणाला एवढं काही माहिती नव्हतं, पण ती आपली हू हू म्हणायची. तिला काही समजत होतं, काही नव्हतं. फक्त एक होतं, बापरे यांना काय काय माहिती आहे, अजून काय काय माहिती, असं तिचं एक कुतूहल वाढत होतं समर्थांविषयीचं. शेवटी मजल दर मजल करत ते चाफळला आले. चाफळला येताच बायका जिथे राहायच्या तिथे समर्थ तिला घेऊन आले आणि अक्कांना म्हणाले, अक्काबाई हे तुम्ही सांभाळा. ते म्हणाले, हे वासरू मी तुमच्या कळपात सोडतोय, त्याला जाणीव होऊ देऊ नका, त्याच्या आईवडिलाची आठवण होऊ देऊ नका. म्हणजे बघा समर्थांना सुद्धा किती वेणाच्या अंतःकरणाची जाणीव होती. म्हणजे तिला आईची बाबांची आठवण येईल असं काही बोलू नका असं अक्कांना सांगितलं आणि समर्थ निघून गेले. वेणा चाफळात रमली. तिला असं वाटलं होतं की चाफळला गेल्यावर तरी समर्थांचा सहवास लाभेल सद्गुरूंचा आणि मला शिकायला मिळेल. पण कसंच काय, समर्थ तिला सोडले आणि ते एरवी ते चाफळात मंदिरात राहायचेच नाही, मठात राहायचेच नाही. ते गळीत रामगळीत किंवा अमराईत राहायचे आणि 4-2 दिवसाला येऊन फक्त चौकशी करायची. एकदा तिला वाटलं की हे का नाहीत राहत इथे, कुठे जातात. तिने अक्का स्वामींना विचारलंच, समर्थ इथे का नाही राहत. तेव्हा अक्का स्वामींनी तिच्या हातात एक कागद दिला. त्या कागदावर एक मोठी कविता होती, पण मी थोडी वाचून दाखवते की डास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो ध्यान रूपे. म्हणजे हे खणाळामध्ये राहतात, डोंगरावर राहतात, पण चिंता भक्तांची करतात. वेणाला थोडंसं हिरमुसल्यासारखं झालं की समर्थांचा सहवास नाही, पण हरकत नाही म्हणाली. मग तिची दिनचर्या सुरू झाली. पहाटे 5 वाजता उठून मांड नदीच्या थंड पाण्याने ती आंघोळ करायची. घरी येऊन काकड आरतीला जायची. काकड आरती झाल्यानंतर 8 वाजता 8 ते 10 असे 2 तास ती समर्थासमोर उभ्याने जप करायची. कारण तिने ऐकलं होतं की टाकळी येथे समर्थांनी उभ्याने जप केलाय. तेव्हापासून ती नेहमी उभ्याने जप करायची. जप झाल्यानंतर मंदिराची सफाई, स्वच्छता, खांबांना पुसणं त्या लाकडी आणि रोज पुसणं, कधी कधी तेल लावलं. त्यामुळे मंदिर आणि मठ असा चकाचक दिसू लागला. त्याच्यानंतर ती स्वयंपाकाला मदत करायची. दुपारी नैवेद्य आरती झाल्यावर सगळ्यांचं जेवण झाल्यावर ती जेवण करायची आणि त्यानंतर पोथी म्हणजे अध्यात्म. म्हणजे सगळंच तिचं चहूबाजूनी तिचा असा विकास चालला होता, तिची प्रगती चालली होती. समर्थ अधूनमधून येत, सगळ्यांची चौकशी करत आणि थोडं वेणालाही नवीन असल्यामुळे तिला विचारत की काय कसं वगैरे एवढंच. मग एकदा समर्थ कायम राहतच नसत, ते शिवथरगडला गेले आणि तिथून वेणाचं रोजचं काम चालू होतं. तेव्हा एक घोडेस्वार आला. त्यांनी परिचित होता, त्यांनी एक पत्र दिलं. वेणाने ते सोडलं तेव्हा तळाशी, अक्षर तर कल्याण स्वामींचं होतं, पण तळाशी रघुनाथ चरण रज रामदास अशी सही होती. त्यामुळे वेणाला आनंद झाला. समर्थांनी मला पत्र लिहिलंय. वेणाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. त्यांनी पत्रात असं लिहिलं होतं की दासबोध ग्रंथाच्या निर्मितीसाठी आम्ही शिवथरगडला आहोत आणि यावर्षी काही उत्सवाला येणं मला शक्य होणार नाही पूर्ण दिवस. तेव्हा अक्का स्वामी, उद्धव या सगळ्यांना तुम्ही भिक्षेला पाठवा आणि चाफळच्या उत्सवाची जबाबदारी तुम्ही घ्या आणि शेवटी 2-3 दिवस आम्ही येऊ. तसंही तिला असं वाटलं, बरं ठीक आहे, शेवटी का होईना येणार आहेत ना आणि अक्का स्वामींना पाठवायचं तर ठीक आहे. रघुनाथ स्मरणी कार्य करावे, ते तात्काळ सिद्धीस पावे, करता हे राम असावे अभ्यंतरी. हे तिने मनात स्मरलं. रघुनाथ आहे आपल्यासोबत, ठीक आहे, अक्का स्वामी गेल्या तर आपण एकटं करूया. पण उत्सवाची जबाबदारी खूप मोठी होती हो. अक्का स्वामींना ते तिने पत्र वाचायला दिलं. अक्का स्वामींनी वाचलं. ठीक आहे म्हणाल्या आणि अक्का स्वामी काही दिवसातच बाकी शिष्यांना बरोबर घेऊन भिक्षेसाठी निघाल्या. इकडे आता वेणा एकटीच होती. त्या उत्सवासाठी अगदी कुरड्या, पापड्या, सांडगे पासून मसाला मेटकुटापर्यंत सगळं करायचं होतं. उत्सवाची तयारी करायची होती, उद्वार्षण करायचं होतं. वेणाला वाटलं करूया आपण. 1-2 दिवस गेले. नंतर वेणाला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. तिला थोडा ताप भरला, अगदी एवढा की तिला चालताना 2-3दा चक्कर आली, 2-3दा पडली. पण देह दुःख ते सुख मानिते जावे, ह्या मनाच्या श्लोकातला तिने चरण अगदी पक्का लक्षात ठेवला होता. देहाला यातना झाल्या तर झाल्या, ते तर आपल्याला ते धरायचं नाही. आपला आत्मा कसा आहे, त्याला त्याची प्रगती करायची असं वेणाच्या मनात होतं. त्यामुळे तिने ते लक्ष दिलं नाही. पण एके दिवशी तर ती उभेही राहू शकत नव्हती. शेवटी जप करताना तिने स्वतःला खांबाशी बांधून घेतलं. आपल्याकडे आपण काय करतो, काहीतरी निमित्त शोधतो. आज पाहुणे आले, आज उशीर झाला, राहू दे आजचा दिवस जप. पण वेणा ती सद्गुरूच्या ध्यास होता तिला, त्यामुळे तिने जप सोडला नाही, स्वतःला खांबाला बांधून घेतलं. पण जपात तिचं लक्षच नव्हतं. तिला असं वाटायलं
कसं होईल आपलं, म्हणजे सारखं उत्सवाचं डोक्यामध्ये होतं, त्यामुळे तिला काळजी वाटणं साहजिक होतं. त्यामुळे जप होत नव्हता. पण तिने जेव्हा रामरायाची आळवणी केली, ती म्हणाली, पतित पावना जानकी जीवना अरविंद रायना रामराया, अक्का गावा गेली मज व्यथा झाली, दयाला राहिली नवमी तुझी. बरंच मोठं कवन आहे. म्हणजे त्या कवनातून तिने सांगितलं की देवा, माझ्यावर सोपवलं कार्य, पण मला तर बरं नाहीये, मी काय करू, एवढं उत्सव पूर्ण होऊ दे, मग मला माझा जीव गेला तरी चालेल, पण तुझा उत्सव राहता कामा नये. अगदी भरभरून तिला येऊ लागलं की माझ्यामुळे रामाचा उत्सव राहणार आहे. मी आजारी पडले, मी शब्द दिला समर्थांना काय वाटेल. सतत तिचे डोळे भरून येत होते. रामरायाला इतकी विनवणी केली की शेवटी रामरायाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आपण पाहिलंय, खूप भक्त देवासाठी रडतात, रडणारे होऊन गेले, पण भक्तासाठी रडणारा रामराया चाफळचाच. अगदी त्याला म्हणजे इतकं डोळ्यातनं अश्रू येत होते. भगवंत भक्त ह्याच्यातलं त्याला अद्वैत संपून टाकायचं होतं, त्याला एकरूप व्हायचं होतं जणू रामरायाला, म्हणून रामरायाच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. वेनाने ते पाहिलं आणि त्याही स्थितीमध्ये ती भराभरा रामरायाच्या चरणाजवळ आली आणि चरणावर डोकं ठेवून म्हणाली, रामराया, का तुम्ही डोळ्यातनं अश्रू काढले? आता भगवंताला रडवणारी वेना अशी माझी अपकीर्ती होणार. हे म्हणजे तिला रामराया रडले याचं अप्रूप नव्हतं, तर भक्त म्हणजे तिची अपकीर्ती होईल, भगवंतांना तिच्यासाठी रडावं लागलं, हे तिला सहन झालं नाही. ती ओक्साबोक्षी रडू लागली. तेवढ्यात बाहेरून हाक आली, आकासाहेब तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. ती म्हणाली, कोण आलं असेल? एक तरुणीबाई आहे आणि ती तुम्हालाच बोलवतीये. तोपर्यंत ती बाई भराभरा तरुणी आली होती मंदिराच्या पायऱ्यापर्यंत. वेणास्वामींनी तिला विचारलं. ती म्हणाली, माझं नाव रामाबाई, मी शिराळ्याला होते. माझे यजमान म्हणजे माझा पती तुकाराम महाराजाच्या मागं डोंगरात गेला तपश्चर्या करायला. 3 वर्ष तो येणार नाही, आता भक्ती घेऊन येतो असं सांगितले. मग तो गेल्यावर मी काय करू, मला लेकरू बाळ तर नाही, म्हणून मी मौनी बाबाच्या सेवेला होते. पण मौनी बाबा आता गेले, त्यांनी देह ठेवला, म्हणून शिराळ्यात अक्कासाहेब भेटला. त्या म्हणाले की जा वेणाच्या मदतीला, म्हणून आले. तिने सगळी कथा सांगितल्यावर ठीक आहे म्हणाली. मी रामाबाईनी असा कामाचा उरक दिला होता, असा झपाटा होता, अगदी नैवेद्यापासून सगळं केलं तिने. तिच्या हाताला चवही होती आणि वेणाला वाटलं आता तिला बघावं कशी करते, पण ती अतिशय उत्कृष्ट काम करत होती. बघता बघता भिक्षेची लोक परत आली की झांजांचा आवाज येऊ लागला, श्रीराम जयरामचा आवाज येऊ लागला. वेणा म्हणाली, अगं रामाबाई, हे लोक आले वाटतं, 100-150 माणसं दिसत आहेत, त्यांना आपण शिऱ्याचा नैवेद्य करूया, भोजनाला शिरा करूया. ती म्हणाली ठीक आहे. वेणाने तयारी केली भिक्षेकरांना ओवाळण्याची. तोवर रामाबाई कोठीत पळाली. रामाबाई इतकी तत्पर होती की तिने लगेच तो स्वयंपाकही केला. आणि जेव्हा अक्का स्वामी आल्या, त्यांना ओवाळलं, तेव्हा दोघी बहिणी भेटल्यासारख्या कडकडून भेटल्या आणि म्हणाल्या, वेणे किती वाळलीस ग? ते म्हणाले, हो अक्का, मला बरं नव्हतं. मग देवाची आरती पूजा झाल्यावर अक्काला वेणा म्हणाली, अगं बरं झालं अक्का, तू त्या रामाबाईला पाठवलंस ना, म्हणून माझी सगळी कामं पूर्ण झाली, मला तर खूप बरं नव्हतं. त्या म्हणाल्या, मी तर नव्हतं पाठवलं. त्यामुळे जाऊ दे, आपण जेवण झाल्यावर बघूया. आणि जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा अक्काबाईंना आश्चर्य वाटलं, एवढं 200 माणसाचा स्वयंपाक पटकन झाला. ती म्हणाली, थांब बघते. शेवटी अक्कांच्या लक्षात आलं, आपण तर रामाबाईला पाठवलं नव्हतं, नक्की काय झालं असेल. त्यांच्या लक्षात आलं, रामराया, अहो खरंच स्वतः रामराया रामाबाई म्हणून भक्तासाठी आले होते. हो, किती पुण्य त्या वेणाबाईचं, काय तपश्चर्या, काय वैराग्य असेल तिचं. तिच्यासाठी म्हणजे भक्तासाठी देव दासी झाला. हो, आणि नंतर तिने शोधलं, कुठेही दिसला नाही तो. अक्का स्वामी म्हणाल्या, वेणा तुला आता ते भेटणार नाही. आणि मग वेणाच्या लक्षात आलं, तिला वाईट वाटलं. हे सगळं समर्थांनाही कळलं, पण समर्थ आले नव्हते. उद्धव गोसावी त्यांना एकदा म्हणाले होते की अफजल खान मेल्यावरच समर्थ येणार आहे. आणि खरंच एके दिवशी सगळा गोंधळ ऐकवाला की अफजल खान मारा गया, अफजल खान मारला गेला. आणि त्या चाफळच्या खोऱ्यात आनंद झाला, जसं काही श्रीरामाने रावणाला मारलं होतं तेव्हा व्हावा तसा. की वेणाला काही कळेल ना, ती अध्यात्मात रमलेली असल्यामुळे कोण अफजल खान, कोण तिला काही लक्षात येत नव्हतं. पण अफजल खान मारला ना, ठीक आहे, आता समर्थ आता येणार. तिला एकच आनंद की पण समर्थांनी असं सांगितलं होतं की वेणाला, आम्ही येणार आहोत, पण त्याच्या आधी तू शिवथरगडीला ये. झालं. मग दिवाकर गोसाव्यासहित वेणा निघाली शिवथरगडीला. जाता जाता वरंदा घाट ओलांडताना वाघ, नाग मोठे हे सगळे तिच्या दृष्टीस पडले. त्याच्या लक्षात आलं, समर्थ एवढ्या रानावनात का तपश्चर्या करत असतील, किती एकांताने भयानक किती आहे. शिवथरगडला पोहोचले ते, तर तेव्हा समर्थ एका खडकावर बसून एका छंदबद्ध तालात गात होते.
अगदी स्वतःच्या तंद्रीत होते. पसरले सरले गिरी साजरे, सरवटे दुकटे भरिते भरे, बहुत बात झडात झडाडितो, वर तरू वरताची कडाडितो, झिरपती झरती झरती झरे, न धरिता धरिता नीर वावरे, बहुत पाभाळ तोही महितळी, ओघ महितळी, नभाकडे दुपटे कटभापळी, सरसरम्य रसाळ वनांतरी, हरितरंग सुरंग दिसे बरा, द्रुमलता सगता दुर्मळ मातले, सूक्ष्मणी सुमनी मन रमले, परम सुंदरती खग बोलती, गमतसे रसाची कमलापती, विमल सुशीलते स्थळ पाहता, सुख विशेष घडे फळ राहता, वरद राज विराजत सेवनी, की नटला नटला रात सज्जनी. समर्थांना ही मंडळी आल्याचं सुद्धा भान नव्हतं. शेवटी त्यांचं लक्ष गेल्यावर त्यांनी सांगितलं, अरे निसर्ग बघा, माणूस व्हा, दासबोध वाचू नका, दासबोध जगा, तुमच्या अंतर्यामी स्थिर असलेला ईश्वर प्रगट उद्या. म्हणजे त्यांनी त्या ह्याच्यामधून सुद्धा बोधच दिला, सगळ्यांना उपदेशच केला. समर्थांनी पाहिलं 7-8 दिवस वेना तिथे होती. वेना पहाटे, एके दिवशी वेनाने पहाटे आंघोळ केली, तिचं नऊवारी लुगडं त्या खडकावर वाळत घातलं आणि जॉब करायला बसली. जॉब करून पाहत होतो तिथं जागेवर लुगडंच नाही. तिला वाटलं माकडांनी वगैरे, तिकडे माकडांची वस्ती आहे, माकडांनी वगैरे नेलं की काय. तो तिला लांबवर समर्थ येताना दिसले आणि समर्थांनी त्यांच्या गळ्यामध्ये ते लुगडं गुंडाळलेलं होतं. ती थोडी संकोचली. समर्थाजवळ येता समर्थाने तिच्या मनातला भाव जाणला आणि काय म्हणाले, आज म्हणजे अजूनही तुमच्यातला द्वैतभाव गेलाच नाही का? स्त्री पुरुष हा भेद स्थूलामध्ये आहे, सूक्ष्मामध्ये नाही. देहबुद्धी गेली पाहिजे. पुरुषाचा तो जीव आणि बाईची काय जीवी असं काही नसतं. ही देहबुद्धी वेनाबाई तुमची गेली, असा तिने उपदेश केला समर्थांनी वेनाला. आणि ते उपदेश ऐकून वेना म्हणाली, स्वामी मी आज तृप्त झाले. आज तुमच्या कृपेने द्वैतभाव नाहीसा झाला. इथून पुढे केवळ देहावरून पुरुष आणि प्रकृती हा भेद मी करणार नाही. त्यातील अंतरात्मा, सगळ्याच्या मधील अंतरात्मा मी ओळखेन आणि त्याला मी नमस्कार करेन. पण समर्थ म्हणाले, हे उपदेश फक्त तुमच्या पुरताच आहे बरं का, बाकी सगळ्यांना जर हे सांगितलं तर फार गोंधळ वाजेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते लुगडे वेनाला परत केले आणि वेनाने ते समर्थाचा प्रसाद म्हणून जपून ठेवलं. त्यांनी ते घातलंच नाही. अगदी शेवटच्या प्रसंगी त्यांनी ते नेसलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा सगळे मिळून चाफळला आले तेव्हा एका दिवशी समर्थाने सांगितलं, वेना उद्या तुम्ही कीर्तन करायचं. लोकांना आश्चर्य वाटलं, एक विधवा बाई कीर्तन कशी करू शकते. या रामदास बुवाला काहीतरी वेड लागले, तरी पण ते राजकारणी होते. चला म्हणले आपण बघूया ही विधवा बाई काय दिवे लावते. वेना कीर्तनाला उभी राहिली. समोर समर्थ बसलेले. एक काळ असा होता की समोर वेना असायचे आणि समर्थ कीर्तन करायचे. पण आज वेनाची परीक्षा होती. ठरल्या वेळी वेनाची सात्विक आणि सोज्वळ मूर्ती व्यासपीठावर आली. हातातली झांज खाली ठेवून तिने समर्थाला आणि रामरायांना नमस्कार केला आणि एखाद्या गोड वाद्यातून सुस्वर बाहेर यावा तसा वेनाबाईच्या कंठातून गोड आवाजात अभंग कल्लोळ उठला. ती म्हणाली, दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाच्या सांगाती राम एक माता, राम एक पिता, राम सर्व भ्राता, सहोदरु विद्या, वैभव कांचन, सर्व ही स्वजन, राम एक ज्ञान, राम एक ध्यान, रामे समाधान, रामदासी, राम एक दाता, राम एक पिता. राम महिमा गाताना वेनाचं देहभान हरपलं. इतकं सुंदर तिने पूर्वरंग गायला आणि पूर्वरंगामध्ये पूर्ण रामाचं स्वरूप वर्णन केलं. आणि ते करताना उपनिषदातील 550 संदर्भ एकापाठोपाठ एक इतके देऊ लागली की त्यांच्या या धाराप्रवाही वक्तृत्वाने अक्षरशः सगळे भांबावले, मंत्रमुग्ध झाले. म्हणजे वेनाला किती अभ्यास होता आहे त्या कीर्तनामधून दिसून आलं. त्या कीर्तनानंतर जे नावं ठेवत होते ते त्यांच्या पाया पडू लागले. अक्षरशः सीताबाईला जसं सिद्ध करावं लागलं तसं वेनाला परत एकदा सिद्ध करावं लागलं की मी विधवा असले तरी माझ्यामध्ये ज्ञान आहे. अगदी त्यानंतर त्यांची गावोगावी कीर्तनं सुरू झाली. लोक त्यांना बोलू लागले आणि समर्थांनी फक्त वेनास्वामीला उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार दिला. गिरधर स्वामी एका समर्थ प्रताप या ग्रंथात वर्णन करतात, वेनाबाई वाचून काही इतर कन्येसी सभेसी कीर्तन
आज्ञा नाही. तो एकासही बैसवून कीर्तन करणे पाही प्रसंगानुसार मर्यादे. म्हणजे फक्त वेणाला कीर्तनाचा, उभारून कीर्तनाचा अधिकार होता. त्याच्यानंतर जेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की अरे वेणा म्हणजे आता समर्थ झाली, तिला आपल्या छत्राखाली चाफळला ठेवणं योग्य नाही, तिचं तिला वेगळं स्वतंत्र, एका म्हणजे मोठ्या वृक्षाखाली लहान झाड नाही वाढत, तिला आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे, ती छान काम करेल. आणि असं होतं की मनी वसे ते स्वप्ने दिसे म्हणल्यासारखं, किंवा मनी धरावे ते विघ्न अवघेची नासून जाते, रघुनाथ प्रचिती येते, अशाप्रमाणे त्यांना लगेच प्रचिती आली तशीच. कारण मिरजेला यवन सरदार, मुघल सरदार होता दिलीप खान, त्याचं वर्चस्व होतं. पण त्या मिरजेमध्ये एकदा जयराम स्वामींचं कीर्तन होतं आणि जयराम स्वामी जेव्हा कीर्तनाला उभे राहिले तेव्हा तो दिलीप खान शेजारून जात होता. 100-200 त्याचे स्वार होते आणि तो मेण्यात बसला होता. पण त्याला आवाज आला आणि गर्दी दिसली. तो म्हणाला एवढी गर्दी कशाची, बघून या. त्याचे सरदार जाऊन बघून आले, जनाब जयराम स्वामी का कीर्तन चल रहा है. अरे हा बंबन काही करतो म्हणे, ह्या लोकांना वेळ घालवायला काय साधनच नाही म्हणे, पोटासाठी काय वाटेल ते करतात, असं तो अद्वा बोलू लागला आणि उतरून कीर्तनाच्या तिथे आला. त्यांनी पाहिलं जयराम स्वामी कीर्तन करत होते, तल्लीन होते, त्यांचं लक्ष नव्हतं. पण एखादा नेता आल्यावर कसं लोक उठून गडबड करतात, 4-5 कार्यकर्ते, तसं काही लोक उठले, त्याला जागा करून दिली, खुर्ची लाव, मुझे भी हे सुनने काय असं म्हणल्यावर खुर्ची आणून दिली. आणि जयराम स्वामींनी आपलं कीर्तन सुरू झालं. आणि ते बोलता बोलता म्हणाले कीर्तनामध्ये की मंडळी, सत्संगाचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही जर अगदी एक क्षणभर का होईना त्या संतांच्या सहवासात जर राहिला तर तुम्हाला रामराया दर्शन देईल. तो आवडतो भाव उठला दिलीप खान, अरे मी तर अर्धा तास झाला तुझा ऐकतोय, कुठे तुझा राम, दाखव मला, एक तर तुम्हाला खुदा दिखाव, नाही तो ये तमाशा बंद कर दो. तरीही जयराम शांत झाले. ते शांत स्वरात बोलले की मी साधा कीर्तन करीये, संत वेगळे, मी साधा कीर्तन करीये. तो म्हणाला मग तुमचा संत कुठे, दाखव. जयराम स्वामी म्हणाले संत असे येत नसतात, तुमची पात्रता सिद्ध झाली, आपली पात्रता सिद्ध झाली की संत येतात. तू माझी पात्रता काढतोस का, म्हणून त्याला तुरुंगात डांबलं. 8 दिवसात तुझा देव मला नाही दाखवलास तर मी तुला गोमांस खायला लावील आणि इस्लाम धर्म स्वीकारायला लावील, असं त्यांनी धमकी दिली. जयराम स्वामी खूप शांत होते, त्यांना विश्वास होता समर्थ येतील, मला वाचवतील. आणि त्याप्रमाणेच समर्थ मिरजेला आले वेणासहित. तेव्हा त्यांना कळलं, ते म्हणे अरे व्यायामशाळा बंद पडल्या का, कुठे गेले आपले तरुणवीर. खरं तर त्या दिवशी दिलीप खानाला हे मारू शकले असते, पण आपला हिंदू समाज असंघटित, त्यामुळं काहीही होऊ शकलं नव्हतं. आणि तिथेही काय सगळे म्हणाले की नाही, आमच्या व्यायामशाळा दिलीप खानाने बंद पडल्या. ठीक आहे, मी जातो, त्याची मनधरणी करतो आणि घेऊन येतो जयरामांना. आणि गेले की बाबा समर्थ. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा पुढावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. अगदी आत तुरुंगाच्या आत जयराम स्वामी जिथे बसले होते तिथे हा आवाज आला. लगेच जयराम स्वामींना आनंद झाला, आले माझे स्वामी आले. दिलीप खान म्हणाले कोण आहे रे, सकाळी सकाळी कोणाची गडबड चालली. तर सांगितलं की कोणीतरी भेटायला आला दिलीप खान. तर तो राम समर्थ त्याला अगदी अदबीने म्हणाले की आमचा नातेवाईक तुमच्याकडे तुरुंगात आहे, त्याला मी न्यायला आलो. तर तुम्हाला माहिती असेल मी काय सांगितलंय, माझी अट पूर्ण करा आणि घेऊन जा. ते म्हणाले ठीक आहे, चल माझ्या मागोमाग, बुर्जाच्या पलीकडे माझे रामराय आहे. झालं. समर्थ त्याच्या मागे दिलीप खान, त्याच्या मागे शिष्य, सशस्त्र त्याचे स्वारी, सगळ्यांचा लवाजमा निघाला बुर्जाकडे. समर्थ पुढे जात होते, दिलीप खान मागे जात होता. समर्थ एका बुरुजाच्या छिद्रापाशी थांबले आणि सांगितलं पलीकडे माझे रामराय आहेत. ते त्या बुरुजाचे छिद्र होते की पलीकडचं टेहळणी करण्यासाठी, समोरून कोणी येत आहे का वगैरे, म्हणजे किती छोटं छिद्र असेल. समर्थ लहान 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 अगदी कुत्र्याच्या पिल्ल्यासाठी सूक्ष्म होत आले. दिलीप खान डोळे चोळत उभा राहिला समोरच्या, आणि लोकांनाही कळे ना हे काय चाललंय. समर्थ अगदी छोटं सूक्ष्म रूप धारण करून पटकन त्या बिळातनं पलीकडे गेले आणि परत मोठं रूप धारण केलं आणि म्हणाले दिलीप खान ये माझ्या मागोमाग, रामराया वाट बघतायत. दिलीप खान ओशाळला. त्याच्या लक्षात आलं अरे हे काही वेगळंच आहे. तो शरण आला आणि समर्थाने चमत्कार केला म्हणून तो शरण नमस्कार झाला असं आपण म्हणूया. आणि तो म्हणाला महाराज माझं चुकलं, मग मी तुम्हाला शरण आलो. आणि त्याच्यातून समर्थांनी दिलीप खानाशी त्याच्या उर्दू भाषेतून संवाद साधला. अरे आपको उर्दू भी आते. ते म्हणाले मी कुराण वाचले, अल्लाह आणि राम एकच आहे, असा तो भेदभाव करायचा नाही असं ते म्हणजे उपदेश केला.
तर त्यांनी सांगितलं तुम्ही सांगा महाराज, तुम्ही इथेच राहा, तुम्ही माझ्याजवळ राहा, तुम्ही मला हे करा. ते म्हणे नाही, फिरता जोगीवर बहता पाणी, कधी मैला न होय. एका ठिकाणी राहिलं तर ते मैलं होतं, त्याच्यामुळे मला बंधन. पण तू जर एखादा जागा बांधून देत असेल तर माझा एखादा शिष्य इथे राहील. तो म्हणाले का नाही, तुम्ही सांगा कुठे जागा बांधायची. त्यांनी वेणास्वामीकडे बोट दाखवलं समर्थाने, ही माझी मुलगी वेणा, हिचं सासर आहे ब्राह्मणपुरीमध्ये देशपांड्याचं, ती जागा तुम्ही मठासाठी उपलब्ध करून द्या, ही वेणा तिथे राहील. त्यांनी लगेच सांगितलं मासाहेब तुम्ही काही फिकर करू नका, माझे स्वार सगळं करून देतील. आणि खरोखरच देशपांड्यांच्या घरी जाऊन त्यांनी सगळी तयारी केली. तिच्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना इतका आनंद झाला. एकदा गेलेली वेणा विधवा होऊन परत येईल की नाही, भेटेल की नाही त्यांना माहितीच नव्हतं. वेणाला मठपती नेमलं. तिची सगळी कारकीर्द अतिशय बहरून गेली. तिचं वैराग्य अजून प्रखर झालं, तिच्या प्रज्ञेला बहर आला. आणि वेणास्वामींनी जाताना समर्थाकडून पादुका घेतल्या, ग्रामपंचायतन मिळालं त्यांना, आणि त्या गादीवर ठेवून त्यांनी मठाचा कारभार पाहिला. अगदी त्या काळामध्ये त्यांनी खूप ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये सीता स्वयंवर हा सुरुवातीला ग्रंथ लिहिला त्यांनी. तो अतिशय लोकप्रिय झाला, लोक अगदी त्याची पारायण करू लागली. त्याच्यानंतर त्यांनी 7 प्रकारची रामायण लिहिली. मंगल रामायण, छंदो रामायण, संकेत रामायण, लवकुश रामायण, सुंदर रामायण, शब्द रामायण, भाषा रामायण. म्हणजे ह्या रातून सर्वत्र रामकथेचा प्रचार सुरू केला. आणि त्यांचे शिष्य महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राबाहेरही वेणाचे शिष्य मंडळी, म्हणजे भरपूर मंडळी त्यांना मिळाली. त्यांचं इतकी लोकप्रिय झाली वेणांची कीर्ती. म्हणजे एक बाई असून, विधवा असून एक मठपती झाली, आणि अतिशय सुंदर समर्थ संप्रदायाचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य वेणास्वामींनी त्यांच्या काळात केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वेणास्वामींचे बरंच हे पण घेतली, परीक्षा घेतली समर्थांनी. एकदा अचानक मठात आले, काय चालले बघायला, पण अतिशय सुंदर चाललेलं होतं ते. अध्ययन केंद्र केलं होतं त्यांनी मठाला, संध्याकाळी मुलांना शिकवत होत्या. हे सगळं झाल्यानंतर वेणास्वामींना त्यांनी सांगितलं समर्थांनी, वेणा आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय बरं का, तेव्हा कीर्तनातून समाजाला तेही सांग, स्वराज्याची शिकवण दे. वेणास्वामींनी जैसे आज्ञा म्हणून नंतर कीर्तनातून लोकांना स्वराज्याचं महत्त्व सांगायला सुरुवात केलं. असं करता करता त्यांच्या मठामध्ये त्यांनी बाईयाबाई नावाच्या बाईला अगदी तयार केलं मठाच्या माघारी काम सांभाळायला. आणि त्यांना वेध लागले आता सद्गुरू चरणाचे. त्यांनी एक समर्थांना म्हणलं होतं की मला फक्त उत्सवाला चाफळला येऊ द्या. आणि ज्या वर्षी उत्सवाला चाफळला आल्या त्याच वेळेस शिवाजी महाराज पण चाफळला आले होते राज्याभिषेकानंतर. ते त्यांचं इतकं जंगी स्वागत त्या चाफळामध्ये त्यांना वेणांनी ओवाळलं. आणि तेव्हा राजे म्हणाले तुमचा अधिकार मोठा आहे, आम्ही काय राजकारणी आणि संसारी माणसं. तेव्हा वेणास्वामी त्यांना म्हणाल्या, राजे तुम्ही आहात म्हणून आमच्यासारख्या विधवा पतिव्रता जगताय. म्हणजे राजांना मोठे पण दिलं. आणि जेव्हा राजांचा आणि समर्थांचा संवाद ऐकला तेव्हा वेणांना कळलं की समर्थ राजकारण सुद्धा किती सुंदर करतात. आणि आत्ता कळलं की समर्थ का भ्रमंती करतायत. स्वराज्य स्थापनेमध्ये शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी समर्थ आणि त्यांचे महंत अशी भ्रमंती करायची. चाफळचा मग तिथे त्यांनी खूप छान उपदेश केला. आता तुम्ही सांगत बसत नाही समर्थांनी शिवाजी महाराजांना. आणि चाफळचा उत्सव झाला की समर्थ सारखं वेणा म्हणायची, स्वामी मला माहेरी पाठवा, स्वामी मला माहेरी पाठवा. पण समर्थ म्हणायचे बघू पुढं, गडावर जाऊया. मग तेव्हा गडावर निघाले सगळेच जण. अगदी मनातून वेणाने ठरवलं होतं की आता गडावर गेल्यावर मात्र आपली तिथी निश्चित करायची, माहेरी जाण्याची. आणि जाताना कोणीही बोलत नव्हतं, सगळे गंभीर होते. वेणाच्या मनामध्ये पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माई हा ज्ञानवराचा अभंग वळत होता. तर समर्थाच्या मनामध्ये शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी हे नामदेवाच्या अभंगातील चरण घोळत होते. त्यांना वाटत होतं अरे बापाच्या आधी ही कशी काय जायचं म्हणते. म्हणजे त्यांना असं वाईट वाटत होतं. आणि अगदी रोज त्या म्हणायच्या ते रोज उद्या बघू, समर्था माहेरी ते उद्या बघू. आणि त्यांना वाटलं की वेणाची वेळ आली जायची तर तिला साक्षात दर्शन दिलं पाहिजे. गडावर असताना वेणा नेहमी समर्थांचं बघायची जेवण वगैरे. एके दिवशी ती जेवायला ताट घेऊन गेली, समर्थ दार लावून जेवत असत. कोशिंबीर विसरली म्हणून ती वाडगा घेऊन दार उघडून आत गेली. तो समोर साक्षात मारुती राया जेवण करत होते. म्हणजे समर्थांनी वेणाची ही पण इच्छा पूर्ण केली की तिला वाटायचं समर्थ कोण आहे. त्यांनी दर्शन दिलं मारुती रायाच्या रूपात वेणाला. तिच्या हातातला सट खाली पडला. मनोजीवम करत करत ती खाली कोसळली. पण ती अशी कोसळली की तिचे पाय बरोबर समर्थांच्या चरणावर पडले. जेव्हा ती जागी झाली तेव्हा ती खोलीत होती. पण तिने अक्काला सांगितलं की मला असं दर्शन दिलं समर्थांनी. अक्का म्हणाली तू भाग्यवान आहेस. आणि त्याच्यानंतर एके दिवशी
चैत्रवद्य चतुर्दशी दिवशी समर्थांनी सकाळीच उद्धवाला सांगितलं, चला रे आज वेणी माहेरी जाणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता तिचं कीर्तन आपण ठेवू मठामध्ये. अक्काबाईंना सांगितलं, गोडधोड करा, आज आपली वेणी माहेरी जाणार आहे. सगळ्यांना वाटलं वेणी कोल्हापूरला जाणार आहे, पण त्यांना वाटलं कीर्तन झाल्यावर वेणा कशी काय जाणार, साध्या लोकांचे साधेच गैरसमज. 4 वाजले, कीर्तनाचं झेंगट झालं. वेणाने त्याआधी समर्थांना नैवेद्य दिला. समर्थ म्हणाले, कधी भेट होणार. ती काय म्हणते, तिने लगेच उत्तर दिलं, जेव्हा तुम्ही लोकांचं हे करायला पृथ्वी तलावर अवतार घ्याल तेव्हा मी तुमच्या चरणाची दासी होऊनच येईल. आणि वेणा कीर्तनाला उभी राहिली. तिने समर्थाने शिवथरघईला दिलेलं लुगडंच तिने त्या दिवशी नेसलं होतं. अगदी गर्दी झाली होती कीर्तनाला. सगळे वेणाबाईचं कीर्तन ऐकण्यास उत्सुक होते. हातामध्ये झांज घेऊन त्यांनी अभंग सुरू केला. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. वेणाबाईंचा अभंग अक्षरशः सगळ्यांच्या हृदयाला पाझर फोडणारा होता. त्यांनी सुंदर असा पूर्वरंग आटोपला. समर्थाने स्वतः त्यांना माळ घातली आणि उत्तरंगामध्ये त्यांनी तुकोबाचं सदेह वैकुंठाला जाणं हा अभंग घेतला. आणि त्यांनी कथा इतकी सुरस रचली, जणू क्या ती कथा ती जगत होत्या. त्यांचं मरण, नवे वस्त्रांतर होतं ते. त्यांना याची देखी याचा डोळा दिसत होतो. वेणांचं कीर्तन म्हणजे साक्षात तिचं गमन, तिचं माहेरी जाण्याची सोय ती करत होती. आणि शेवटी जेव्हा ती कीर्तन संपलं तेव्हा वेणाची परिस्थिती अगदी उन्मनी अवस्था झाली होती. तशाही अवस्थेत ती गेली समर्थांकडे. समर्थांच्या चरणावर डोकं ठेवलं. जय जय रघुवीर समर्थ. लोकांना वाटलं आता वेणा उठेल, पुन्हा वेणा उठेल. वेणा पूर्ण विराम पावली होती. वेणा तिच्या माहेरी गेली होती. तिचं माहेरी जाणं म्हणजे हे लोकांना तेव्हा कळलं, त्याच्या आधी कुणालाही कळलं नव्हतं रामरायाशिवाय आणि समर्थाशिवाय. वेणा पूर्ण विराम पावली होती. वेणाने स्वतःचं खरं केलं होतं. समर्थांच्या पायावर डोकं ठेवूनच तिने प्राण दिला होता. जय जय रघुवीर समर्थ. कालच्या वेणस्वामीच्या चरित्राचा आपण आज इथे भाग संपवलेला आहे. यानंतर लगेच आपण समर्थांचे शिष्योत्तम कल्याण स्वामी यांचे चरित्र बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही अग्रणी शिष्य शिष्योत्तमाचे, तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवीचे. गुरुदर्शनी जीव व्याकुळ झाला, कधी भेटविता गुरुपादुकाला. जय जय रघुवीर समर्थ. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. गोदावरी नदीच्या काठी भोगूर नावाच्या गावी कृष्णाजी पंत कुलकर्णी एक पटवारी म्हणून राहायचे. लग्नानंतर काही दिवसातच त्यांची पत्नी निवर्तल्यामुळे त्यांना साहजिकच पत्नीचा विरहामुळे म्हणा किंवा एकटेपणामुळे त्यांना जीवनाचा कंटाळा आला आणि त्यांनी तीर्थयात्रेला जायचं ठरवलं. बरंचसं तीर्थाटन केलं त्यांनी. कृष्णाजी पंत एकटे असल्यामुळं सगळीकडच्या तीर्थयात्रा करत करत ते कोल्हापूरला आले. आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये असे कीर्तनं वगैरे व्हायचे, त्यामुळे कोल्हापूरला त्यांनी थांबायचं ठरवलं. कीर्तनाला गेले मंदिरामध्ये. आणि काय सांगा, एक सुयोग की त्यांचे जुने मित्र पाराजी पंत त्यांना तिथे भेटले. दोघांनी खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे एकमेकांना अशी मिठी मारली आणि गप्पा गोष्टी सुखाच्या केल्या. त्यांनी चौकशी केली पाराजी पंतांनी. तेव्हा कृष्णाजी पंतांनी सांगितलं, म्हणजे त्यांची कहाणी सांगितली, असं असं झालं त्यामुळे मी तीर्थयात्रेला गेलो होतो. पाराजी पंत म्हणाले, आता इथे आहेत तर चला माझ्या घरी. आणि कृष्णाजी पंत पाराजी पंतांच्याकडे कोल्हापुरात आले. कृष्णाजी पंत राहू लागले. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. रोज कीर्तनाला जायचे, घरी येणं हे चालू होतं. एके दिवशी रात्री त्यांना देवीने दृष्टांत दिला की आता परत तू तुझं जुनं आयुष्य सुरू कर. पाराजी पंताची बहीण आहे रखुमाबाई, तिच्याशी तू लग्न कर. कृष्णाजी पंत जागे झाले खडबडून. पण आता हे स्वप्न सांगायचं कसं पाराजी पंतांना? त्यांना असं वाटेल की माझ्या बहिणीकडे बघून याला पुन्हा लग्न करावं असं वाटतंय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत. पण 2 दिवसांनी हाच दृष्टांत पाराजी पंतांना पण दिला देवीने. मग मात्र दुसऱ्या दिवशी पाराजी पंत म्हणाले,
की असा असा मला दृष्टांत झाला आहे आणि तुम्हाला माझ्या बहिणीशी लग्न करावं लागेल. कृष्णाजी पण त्यांना थोडंसं वाटलं की अरे आता आपण तर संसारातून सुटलो, आता परत त्यात अडकायचं. पण नियतीची योजना होती बघा. जसं विठ्ठलपंतांना संन्यास सोडून परत गृहस्थी धर्म स्वीकारावा लागला, त्याची परिणती काय झाली की आपल्याला ज्ञानदेव, निवृत्तीनाथासारखे 4 मुलं, 4 संत या आपल्या अध्यात्माला मिळाली. तसंच काहीसं नियतीच्या मनात असावं म्हणून परत रखमाबाई आणि कृष्णाजी पंतांचं लग्न झालं आणि अगदी त्यांचा संसार चालू होता. त्यांना यथावकाश म्हणजे 1636 साली कृष्णाजी पंतांना एक पुत्ररत्न झालं. त्याचं नाव त्यांनी अंबाजी ठेवलं, कारण तो अंबाबाईच्या कृपेने झाला होता म्हणून. त्याच्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, तो दत्तात्रयाच्या कृपेने, म्हणून त्याचं नाव दत्तात्रय ठेवलं. पण परत थोडे काळाने परत त्यांचं मन विटलं, ते निघून गेले. ते पाराजी पंतांना बोलले की आता मला तीर्थाटन करायचं आहे. पाराजी पंत म्हणाले हरकत नाही. त्या काळी कसं होतं बघा की म्हणजे त्यांच्या रखमाबाईंनी पण संमती दिली आणि कृष्णाजी पंत तीर्थयात्रेला निघून गेले. मग 6 वर्षाचाच असताना कल्याणस्वामी, त्याची आई आणि दत्ताजी पंत हे तिघेही पाराजी पंतांकडे कोल्हापूरला राहायला आले. अंबाजी तसा खूप शांत होता. अगदी लहानपणापासून वैराग्य त्याच्या अंतरंगात भिनलेलं होतं. अगदी ते त्याच्याकडे असं बालसुद्धा खेळणं वगैरे नव्हतं. तो नेहमी शांत विचार करत असायचा. 6 वर्षाचा मुलगा काय विचार करत असणार, त्याच्या आईला कौतुकच वाटायचं. तो ध्यानाला बसला म्हणजे 2-2 तास ध्यान लागत असे त्याचं. त्याच्या आईला वाटायचं ह्याला हिला काही भूतभीत बडवलं की काय, असं का बसतो हा. पण अंबाजीला तो देवाचा इतका म्हणजे नाद होता, वैराग्य त्यांच्या नसात भरलेलं होतं. जेव्हा ते कोल्हापूरला आले तेव्हा 6 वर्षाचा जरी असला अंबाजी, तरीसुद्धा पाराजीपंत जे सांगतील ते काम तो करायचा. पाराजीपंतांनी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या त्याच्यावर, तर तो त्या सांभाळायचा. घरचं सगळं काम, त्यांच्या बाहेरचं काम, अशा सगळ्या जबाबदाऱ्या तो अंबाजी पार पाडायचा आणि आपलं ध्यानधारणाही त्या काळात पार पडायचा. जेव्हा अंबाजी 10 वर्षाचा झाला तेव्हा साहजिकच त्या काळात लवकर लग्न व्हायची. रखमाबाई आणि पाराजीपंत दोघा बहीण भावांना वाटू लागलं आपलं अंबाजीचं लग्न करावं. पण अंबाजीने अगदी नकार म्हणजे नकारच दिला, कारण तो अभिजात वैराग्यशाली होता. कित्येकदा तो तास म्हणजे ध्यान वगैरे करायचं, त्यामुळे तर ते रखमाबाईला वाटायला याचं लग्न केल्यावर तरी हा सुधारेल. पण कल्याणाने नम्रपणे नकार दिला. तो फक्त सद्गुरूच्या शोधात होता. त्याला असं वाटत होतं एकदा मला सद्गुरू मिळावे, सद्गुरूंचा सहवास मिळावा, मग मी हे सोडून जाणार सद्गुरूच्या मागे. त्यांनी ठरवलंच होतं. आणि बघा, इच्छा तिथे मार्ग, ह्या म्हणीनुसार अंबाजीची हाक परमेश्वराने ऐकली. आत्मज्ञान प्राप्तीची त्यांची तळमळ खरीखुरी असल्याने अगदी बालवयातच त्यांच्यावर सद्गुरू कृपा होण्याचा प्रसंग आला. त्याचं काय झालं की समर्थ तेव्हा चाफळखोऱ्यात होते. ते कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला आले. पण ते त्यांची ख्याती ऐकून, त्यांची कीर्ती ऐकून कोल्हापूरच्या मंदिरातल्या मंडळींनी ठरवलं की त्यांची कीर्तनं ठेवूया आणि समर्थांची कीर्तनं मंदिरात ठेवली. साहजिकच पाराजीपंत, त्यांची बहीण आणि अंबाजी, त्याला तर नादच होता अध्यात्माचा, हे तिघेही कीर्तनाला जायची. अगदी कीर्तनामध्ये रंगून जायची. पाराजीपंत तर खूप भारावले समर्थांच्या कीर्तनाने, त्यांच्या उपदेशाने. आणि त्यांनी एके दिवशी कीर्तन संपल्यावर समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, स्वामीजी उद्या भिक्षेला माझ्याकडे या आणि आम्हाला सराथ करा, आम्हाला अनुग्रह द्या. त्यांनी आपल्या बहिणीची आणि भाच्यांची पण ओळख करून दिली. त्या दोघांनी नमस्कार केला आणि समर्थ हो म्हणताच त्याला एवढा आनंद झाला पाराजीपंतांना, तो लगबगीने म्हणाला, मी उद्या 11 वाजता तुम्हाला घ्यायला येतो. आणि घरी अगदी आनंदातच सगळे घरी आले. अगदी त्यांना काय करू आणि काय नको असं झालं पाराजीपंतांना. त्यांना असं वाटलं आता आपण सनाथ होणार, आपल्यावर सद्गुरूची कृपा होणार. पण त्या कृपेने अंबाजी, दत्तात्रय आणि रखमाबाई यांच्या जीवनात एक वेगळं नवीन पर्व सुरू होणार आहे याची जाणीव पाराजीपंतांना नव्हती हो. पण समर्थ मात्र पूर्ण कुटुंबाला सनाथ करणार होते. अगदी कित्येकदा काय होतं की भक्ताला इतका आनंद होतो की त्याच्या आनंदाच्या नादामध्ये सद्गुरूंना आपण काय मागावं काय नाही याचं भान राहत नाही. पण सद्गुरूंना मात्र त्या भक्ताची परीक्षा घेतल्यावर, त्याला बघितल्यावर त्यांचा मात्र वाटतं सर काय द्यावं आणि किती द्यावं हे सद्गुरूंनाही वाटतं. अगदी त्याच्या भक्ताच्या पात्रतेनुसार सद्गुरू त्यांना काही देऊन टाकतो. याची प्रचिती पाराजीपंतांना आली बरं का. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे 11 वाजता पाराजीपंत गेले समर्थांना आणायला आणि अंबाजीवर सगळी जबाबदारी दिली की तू बघ काय काय करायचंय. अंबाजींनी पण सुरेख तयारी करून ठेवली.
समर्थ यायच्या रस्त्यावर त्यांनी फुलांचा सडा टाकला, रांगोळी काढली आणि समर्थांच्या याची पाद्यपूजा सगळी तयारी करून ठेवली. पाद्यपूजा अर्थात समर्थांनी घेतलीच नाही, पण बाकीची तयारी करून ठेवली आणि त्या दोघा तिघांना समर्थांनी अनुग्रह दिला. जेवायला वाढणं, रांगोळी काढणं, पान मांडणं, पानात काय हवं नको ते बघणं, कुठली वस्तू कुठे वाढायची हे इतकं व्यवस्थित करत होता अंबाजी. आणि लगबगीने समर्थ हे दुरून बघत होते. त्यांच्या लक्षात येत होतं की हा मुलगा खूप टापटीपीचा आहे आणि शरीराने पण तसा बलदंड आहे. हा आपल्या कामाचा असेल आणि आपल्या संप्रदायाला असाच लवचिक मुलगा पाहिजे. समर्थांनी त्याला हेरलं, पण त्याची परीक्षा घ्यायची होती समर्थांना. जेवण झाल्यावर त्यांनी सांगितलं की तू एक दौत आणि लेखणी घेऊन ये. आणि जेव्हा ते घेऊन आले लेखणी आणि दौत, तेव्हा समर्थांनी एक सवाई म्हटली. अर्थात अंबाजी एक पाठी होता, त्यांनी लगेच ती लिहून काढली. समर्थांनी 10-15 सवाया म्हटल्या आणि अंबाजीने त्या लिहून काढल्या. म्हणजे समर्थ लिहित आणि अंबाजी उतरून काढे. हा एक पाठी, अक्षर वळणदार, सुवाच्य. समर्थांना तो खूप आवडला. आपल्याला ग्रंथ लिहिण्यासाठी असाच मुलगा पाहिजे. आपला संप्रदाय म्हणजे सतत समर्थांना वाटून राहिलं, पण मागायचं कसं? आता हा मुलगा कसा मागावा आपण आलो तर? पण ती वेळ पण आलीच. अगदी ते निघताना पाराजी पंतांनी एका तबकात दक्षिणा आणि उंची वस्त्र आणली. तेव्हा समर्थ म्हणाले, आम्हासी गुरुदक्षिणेशी काय प्रयोजन? देण्याची इच्छिता तो अंबाजी आम्हाच देऊन टाका. पाराजी पंत अवाक झाले, पण त्यांनी सावरलं आणि त्यांच्या बहिणीला हाक मारली आणि म्हणाले, बघा समर्थ काय म्हणतात. रखमाबाईंनी क्षणाचाही विलंब न लावता, स्वामीजी आपली आज्ञाप्रमाण, पण मायलेकराची ताटातूट मात्र करू नका हो, एवढी त्यांनी विनंती केली. आणि समर्थाने हसून त्याला होकार दिला. रखमाबाई म्हणाल्या, अंबाजीसोबत मला आणि माझ्या धाकट्या मुलाला पण तुम्ही घेऊन चला. समर्थाने तथास्तु असं म्हटले आणि लागा कामाला, आपल्याला मसूरला जायचं उद्याच, तिथला उत्सव आला असं सांगितलं. आणि जेव्हा सगळे मसूरला पोहोचले त्याच्या आधी समर्थ शिरवळला गेले. शिरवळला एक मारुती मंदिर होतंच, तिथे मठ स्थापिला आणि शिरवळला मठाचा मठपती म्हणून दत्तात्रय स्वामींची नेमणूक केली. आणि तिथे रखमाबाई आणि दत्तात्रयाला त्यांनी कारभार बघण्यासाठी ठेवलं आणि स्वतः अंबाजीला घेऊन मसूरला आले. मसूरचा उत्सव सुरू झाला. चैत्रशुद्ध प्रतिपदा मसूर येथे उत्सव सुरू झाला. समर्थ रामकथा सांगत आणि त्यांची शिष्यमंडळी भजन करत. पहिल्यांदाच उत्सव असल्यामुळे गावकऱ्यांचाही खूप उत्साह होता आणि साक्षात समर्थ रामकथा सांगतायत म्हटल्यावर काय बघायचंय. अगदी दणदणीत असा कार्यक्रम झाला. शेवटच्या दिवशी मिरवणूक निघाली. रथाला 2 ध्वज लावले होते, लाकडाचे मोठे खांब, आणि कुंभारांनी बनवलेली मूर्ती रामाची स्वतः समर्थांनी रथात ठेवली आणि मिरवणूक निघाली. शेवटी उत्साहाने लोकांनी रथाचे घोडे काढून टाकले आणि स्वतः तो रथ ओढू लागले. ओढता ओढता जणू काही त्या आंब्याच्या झाडाने रथाला अडवलं की हो, रथ आडला. कारण आंब्याचे एक डहाळी रस्त्यात येत होती आणि ते रथाच्या ध्वजाला अडत होती. रथाचे एकतरी ध्वज काढावे लागणार होते किंवा आंब्याची डहाळी तोडावी लागणार होती. रथ तर मागे जाऊ शकत नव्हता. समर्थांनी आज्ञा केली की असं करा, आंब्याची डहाळीच तोडून टाका, पण आंब्याची डहाळी तोडताना एक लक्षात द्या की विहिरीतलं पाणी घाण नाही झालं पाहिजे, कचरा नाही पडला पाहिजे. असं करायचं असेल तर मग तो बुंध्याला टोकाला बसून आंबा तोडावा लागणार होता. पण त्याच्याने काय होणार होतं की झाडे तोडणारा मध्ये पडणार होता. जे भराभरा उत्साहाने शिष्य पुढे आलं ते झाड तोडायला, ते सगळे मागे उतरले. शेवटी कल्याण अंबाजी पुढे झाला आणि आना सद्गुरू मी तोडतो. सगळे म्हणाले, अरे तुला मरायचंय का? पण गुरूंची आज्ञा म्हणून अंबाजी झाडावर चढला आणि दक्षतेने एकही पान विहिरीत पडून न देता त्यांनी डहाळी तोडली. डहाळी तुटली, ती पडली, पण अंबाजी मात्र बदकन पाण्यात पडला. आणि विहीर खूप खोल होती. सगळे शिष्य आपसात म्हणाले, ही काय परीक्षा घ्यायची पद्धत आहे का? आता अंबाजीच्या जीवाचं बरं वाईट झालं. सगळे शांत होते. शेवटी अक्काबाई म्हणाल्या की याचा अंत्यसंस्कार कधी करायचा? आपण उत्सव झाल्यावर करायचा की आता लगेच? तेव्हा समर्थ म्हणे, अंत्यसंस्कार कोणाचा करायचा? अंबाजी, अरे तो बघा विहिरीत, तो मेला असं कसं काय वाटायला तुम्हाला? त्यांनी विहिरी जाऊन आत डोकावलं. अरे अंबाजी, कल्याण आहे ना? अंबाजी आतून म्हणाला, हो स्वामी कल्याण आहे. आणि तिथून अंबाजीचं नाव कल्याण असं पडलं. त्याच्यानंतर कल्याणाला बरोबर घेऊन समर्थ चाफळला आले. दिसा माझी काहीतरी लिहावे ही उक्ती असल्यामुळे समर्थांनी कल्याणाचं त्यांना ते कल्याण म्हणू लागले. कल्याणाचं अक्षर समर्थांना माहिती होतं, पण समर्थांनी त्याला एक दौत आणि बरू घ्यायला सांगितलं आणि त्याला सांगितलं, तुझं अक्षर म्हणावं एवढं चांगलं नाही आहे, अजून सुधारायला पाहिजे. तेव्हा कल्याण म्हणाला, स्वामी मला एक कित्ता द्या, म्हणजे मी अक्षर चांगलं करीन. त्याचबरोबर समर्थांनी झोळीतून एक पान काढलं आणि
उत्कृष्ट हस्ताक्षराचा तो नमुना होता. समर्थाने ते कल्याणाला दिलं आणि कल्याणी ते गिरवून एक लवकरच ते अक्षर आपलं सुंदर केलं की जे समर्थांनाही आनंद वाटला की कल्याण खरोखरच आज्ञाकारी आहे. आपण जे सांगेल ते मुकाट ऐकतो, गुरु आज्ञा मानणारा. आणि मग ते लिहावं कसं याच्यावर त्यांनी, आणि समर्थांची ताकीद होती जे शिष्यांना सगळ्याच दिवसभरातून काहीतरी लिहिलं पाहिजे. असा एक दासबोधामध्ये एक पूर्ण समासच आहे की कसं लिहिलं पाहिजे, अक्षर कसं असलं पाहिजे, पान कसं असलं पाहिजे. म्हणजे समर्थांनी ते सुद्धा ज्ञान आजच्या मुलांना ते खूप उपयोगाचं आहे, मुलांनी ते वाचायला हवं असं समर्थांनी लिहून ठेवलंय. म्हणजे पहिले लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर असं समर्थांनी लिहूनच ठेवलं होतं. म्हणजे याचा अर्थ लिहिणं, वाचणं आणि ते समजावून सांगणं या गोष्टीला समर्थांनी खूप महत्त्व दिलं होतं. म्हणून कल्याणांचे गुरुबंधू म्हणतात, अनंत कवी, स्वामींचा कविता समुद्र कल्याण लिहित असे. गिरीधर स्वामी म्हणतात, कल्याण नावा ग्रंथ विस्तारी उत्कट कीर्ती विश्वाभितरी. म्हणजे कल्याणाचं इतकं अक्षर सुरेख होतं की नंतर सारे ग्रंथ कल्याणाने लिहिले. समर्थाबरोबर फिरताना खरं तर कल्याणाजवळ 40 किलोचं ओझंच असायचं. त्याच्यामध्ये दौत, चांगले कागद, बरू आणि वेगवेगळे संदर्भासाठी ग्रंथ. म्हणजे कुठली एखादी गोष्ट जर समर्थाने मागितली तर ती पटकन काढून देता यावी एवढे कल्याण स्वामी दक्ष होते सद्गुरूच्या बाबतीत. त्याच्यानंतर कल्याण स्वामी अगदी तयार होऊ लागले समर्थांच्या सानिध्यामध्ये, समर्थांच्या आधिपत्याखाली, आणि रोज व्यायाम करू लागले. अक्षरशः कल्याण स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे, व्यायाम करायचे, दंड बैठका काढायचे. तसा आहार पण त्यांचा खूप होता. त्यांची उंची चांगली होती आणि तब्येतही. म्हणजे एखादा माणूस त्यांना अचानक बघितला तर तो घाबरून जाईल, म्हणून साधी शिष्यमंडळी मात्र त्यांना अशी वचकून असायची. एकदा चाफळमध्ये रामनवमीचा उत्सव सुरू होता आणि त्यावर्षी हत्तीवर रामरायाची मिरवणूक चालू झाली आणि अचानक हत्ती बिथरला की हो, ची ची असा आवाज करून तो सैरावैरा धावू लागला. सगळी माणसं घाबरली, सगळा गोंधळ सुरू झाला. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे कल्याणा, बघतोस काय, आवर त्या हत्तीला. एवढा मोठा हत्ती, सगळ्यांना वाटलं आता कल्याण कसं आवरणार. कल्याणी गुरु आज्ञा मान्य केली आणि जी स्वामीजी म्हणून जसं एखादा कुस्तीपटू दंड ठोकतो, आखाड्यामध्ये उतरतो की नाही, तसे कल्याण स्वामी उतरले की हत्तीच्या समोर. हत्ती त्यांना बघताच परत एकदा चीची करत ओरडला आणि त्यांच्या दंडाला हत्तीने धरलं सोंडेने. कल्याण स्वामी पळत होते, पळता त्याने हत्तीचा एक दात पाडला आणि जोराने त्यांच्या मस्तकावर हत्तीच्या एक मुष्टीप्रहार केला. बलदंड कल्याण स्वामी एका मुष्टीप्रहारातच हत्ती खाली बसला आणि शांत झाला. म्हणजे कल्याण स्वामी युक्ती तर होतीच पण शक्ती पण होती. समर्थांना ह्या दोन्ही गोष्टी अपेक्षित होता. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला समर्थ म्हणायचेच ना. त्यामुळे कल्याण स्वामी म्हणजे युक्तीबरोबर शक्ती असं दोन्हीचं समीकरण होतं, जे की समर्थांना अतिशय प्रिय होतं, आवडत होतं. त्यामुळे तो अधिकच समर्थांचा आवडता बनला. साहजिकच दुसऱ्या शिष्यांना ठेवा वाटू लागला कल्याणाचा, कारण कल्याण एकटाच समर्थांचा आवडता शिष्य होता. आणि मग काय, कल्याण फक्त समर्थांची सांगितलेलीच कामं करतो. कल्याण म्हणजे काय, नुसतं राबतो, भरपूर खातो, भरपूर व्यायाम करतो आणि कष्ट करतो, हे गाढवच आहे असं सगळ्या शिष्यांनी ठरवून टाकलं. एकदा सगळे म्हणायचे, बघा आम्ही संस्कृतचा अभ्यास करतो, हा कल्याण मात्र काहीच करत नाही. समर्थांच्या ते कानावर आलं. एकदा त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि जेवणानंतर दुपारी सगळे बसले असता, अरे आपल्या इथे कोण कोण संस्कृतचा अभ्यास करतं रे असं विचारलं. तेव्हा आले की 4-5 शिष्य पुढे, मी करतो. बरं ठीक आहे, घ्या दौत आणि बरू आणि कागद, मी सांगतो. मी श्लोकाचे 2 चरण म्हणतो, पुढचे 2 चरण तुम्ही लिहून दाखवा. समर्थांनी एका श्लोकाचे 2 चरण म्हटले संस्कृतमध्ये. एकाही शिष्याला येईना की सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले आणि खाली बघू लागले. कल्याण जात होता. समर्थांनी कल्याणाला आवाज दिला, अरे कल्याणा इकडे ये बरं. ते म्हणे, काय स्वामीजी आज्ञा. तर सांग बरं, मी श्लोकाचे 2 चरण लिहितो, तुला लिहिता येतं का. समर्थाने 2 चरण सांगावे, कल्याणाने पुढचे 2 चरण लिहावे. समर्थाने 2 चरण सांगावे, कल्याणाने 2 चरण. असं 40 श्लोकाचं एक कवन तयार झालं. त्यालाच आपण दासगीता म्हणून ओळखतो. म्हणजे मग त्या संस्कृत पंडितांना, म्हणजे स्वतःला पंडित समजणाऱ्या शिष्यांना लक्षात आलं की कल्याणाचं महत्त्व काही और आहे. कल्याणाची बरोबरी आपण करता कामा नये. त्याच्यानंतर एकदा चाफळलाच संध्याकाळी समर्थ म्हणजे कल्याणाने स्वतःला समर्थाच्या पायावर अगदी समर्पित केलं होतं.
त्याचं इथून पण त्यांच्या आधिपत्याखाली तो त्याची बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रगती होत होती. त्याला तेच साधायचं होतं आणि शेवटी वैराग्याचा तो प्रतीकच होता. समर्थाचे एकदा तो पाय चेपीत संध्याकाळी बसला होता, साधारण रात्रीचा 12-1चा सुमार असेल, आणि अचानक पायचे तो थांबला. समर्थांना झोप लागली असूनही लक्षात आलं, का रे कल्याणा का थांबलास? तो म्हणाला, स्वामीजी बहुतेक भांडारघरात चोर शिरलेत, मी बघून जरा त्यांना बडवून येतो. समर्थ म्हणाले, अरे कल्याणा, आपल्याला देतो रामराया, ते तुझ्या बापाचं नाही आणि माझ्या बापाचं नाही, असू दे कल्याणाला, नेऊ दे त्या चोरांना. समर्थ म्हणाला, तुम्ही सांगता ना म्हणे समर्थ स्वामीजी, दासबोधात तुम्हीच लिहिले ना, उद्धटाशी उद्धट खटाशी नटकट, मग त्यांना जर आपण असं सोडलं तर मग ते परत गोंधळ करतील, म्हणजे त्यांना असं सोडून कसं चालेल? नाही तिथं तुम्ही वेद सांगत जाऊ नका, म्हणजे प्रसंगानुरूप आपण वागलं पाहिजे, हे समर्थांना कल्याण स्वामी म्हणाला. आणि असं जर आपण वागलो, त्यांना जर आपण काही नाही केलं तर दुष्ट माणसांचं असंच व्हावे, त्यामुळे त्यांना वेळीच शिक्षा केली पाहिजे, असं समर्थांना कल्याणाने सांगितलं. समर्थ निरुत्तर झाले. कल्याणाने जाऊन त्या चोरांना पकडून आणलं. कल्याण बलदंड होते, 4 पोरांना दोघांना असं बकोटीला धरलं, एका हातात 2 असे चौघांना समर्थापुढे आणलं. पण चोर घाबरले होते, त्यांना वाटलं कल्याण स्वामीचा मार म्हणजे मरण, पण त्यांनी मारलं नाही, समर्थांसमोर आणून उभं केलं. समर्थ आणि कल्याण दोघांनी त्यांना सांगितलं, अरे का चोरी करताय, चांगले दिसताय, धडधाकट आहात, तुम्ही उद्यापासून मठात या, तुम्हाला मी काम देतो, 2 वेळचं जेवण देतो, मग तर झालं की नाही, चोरी करायची काही तुम्हाला गरज पडणार नाही. अक्षरशः चोर शरण आले आणि त्यांनी मठात काम सुरू केलं. असं कल्याणाचं म्हणजे जेवढं दिसायला बलदंड होते, पण मनाने मात्र अतिशय मृदू आणि मवाळ, म्हणजे जे अध्यात्माला पोषक आहे, असे कल्याण स्वामी होते. एकदा असंच चाललं, दिवसामागून दिवस चालले, समर्थ कवनले सांगायचे. कल्याण एक पाठी होते, समर्थाच्या तोंडून अभंग आला की कल्याण स्वामी उतरून द्यायचे. मग त्याचा अर्थ असा होता की एकदा कीर्तनात म्हणाले होते समर्थ, आम्ही राम देतो, ते कल्याण सेवन करतो आणि आम्हास उच्चिष्ट देतो. म्हणजे सगळ्यांना असं वाटायला की समर्थ स्वयंपाक करतात, कल्याण स्वामी जेवतात आणि त्यांचं उष्ट परत समर्थ खातात. सामान्य लोकांनी हेच त्याचा अर्थ काढलेला शिष्याने, आणि तो समर्थांच्या कानावर गेला. समर्थांना हसू आलं आणि समर्थ म्हणाले, अरे काय म्हणजे काय अर्थ काढतात ही लोक, माझं म्हणणं असं होतं. म्हणजे त्यांनी परत कीर्तनात सांगितलं, आम्ही रांधले ते सर्व सेवुनी, अवशिष्ट देतो मज काढुनी, या कल्याणासहिता कोदंड पाणी, कीर्तनी रंगी माजविला. या बोलण्याचा अर्थ असा, या बोलण्याचा ऐसा अर्थ, कवने करतो तरी बहुत, पुन्हाच स्फूर्ती कीर्तनात, ते स्मरण देतो कल्याण. म्हणजे अर्थही त्यांनी सांगितलं की मी जे लिहितो, मी जे सांगतो ते मला नंतर लक्षात राहत नाही, अर्थातच आहे ते, मग हे कल्याण स्वामी उतरवून घेतो, एक पाठी आहे आणि मला कीर्तनात नाही स्मरलं की परत सांगतो, असा त्याचा अर्थ होता, जो की समर्थांनी परत एकदा कीर्तनात सगळ्यांना समजावून दिला. आणि तेव्हा त्यांनी कल्याणाला बोल लावणं बंद केलं लोकांनी. त्यानंतर म्हणजे कल्याण स्वामी सुद्धा उत्तम कीर्तन करत. कल्याण स्वामीचा आवाका दांडगा होता, पाठांतर चांगलं होतं, आणि कल्याण स्वामी जेव्हा कीर्तन करीत तेव्हा समर्थ स्वतः टाळ घेऊन त्यांच्या साथीला असत. एकदा असंच झालं, कल्याण स्वामीला एक अभंग आठवेना, समर्थांनी टाळ फेकून मारला आणि लगेच कल्याणाला अभंग आठवला. म्हणजे काय, कल्याण स्वामी आणि समर्थांचं अतूट असं नातं होतं. म्हणजे समर्थांनी कल्याण खरंच हे गुरु शिष्याची जोडी अनाकलनीय आहे, इतकं त्यांचं प्रेम होतं. एकदा कल्याण स्वामी परळला गेले होते आणि सकाळी सज्जनगडला होते सगळेजण. अर्थात समर्थांच्या मनात आलं की घ्यावी समर्थांची शिक्षाची परीक्षा घ्यावी, म्हणून एकदा सकाळी भल्या पहाटे ते दास मारुतीकडे गेले सज्जनगडावर, आणि त्यांनी कपाळाला भलं मोठं कुंकू लावलं, अस्ताव्यस्त जटा केल्या, केस केले, आणि हातामध्ये एक नंगी तलवार घेतली आणि बसून राहिली. नित्याची कामं आटोपल्यावर जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा शिष्यापैकी एक शिष्य त्यांना बोलवायला गेला. तेव्हा समर्थांचं ते 11 रूप त्यांनी पाहिलं आणि समर्थ ओरडले, खबरदार पुढे येशील तर मला वेड लागलंय, मला पिसं लागलंय, तू जर समोर आलास तर तुझी खांडोळीच करून टाकील. शिष्य तो असा भोजन भाऊच होता, तो घाबरला आणि तो पळत मठात जाऊन सांगितलं, आता काय करावं, कुणी जावं. तेवढ्यात कल्याण स्वामी परळून आले आणि ते म्हणे, काय झाले? जेव्हा शिष्याने सांगितलं की समर्थांना वेड लागले, कल्याण स्वामी म्हणाले, अरे वेडे आहात का, समर्थांची हीच परीक्षा केली का तुम्ही? कल्याण स्वामींना खोटं वाटलं आणि चला म्हणे मी बघू. आता सगळ्या शिष्यांना वाटलं कल्याणाला बसणार, समर्थांच्या तलवारीचा प्रसाद कल्याणाला मिळणार. बरं झालं, हार हा म्हणतो की मी कल्याणाचा जवळचा आहे, बरं झालं. त्यांनी कल्याण गेले आणि त्यांच्या मागे हा शिष्यांचा सगळा लवाजमा गडाच्या पाठीमागे दास मारुतीकडे गेला.
कल्याणाला भाऊ नाही समर्थ ओरडलेच, खबरदार कल्याणा पुढे येशील तर तुझी खांडोळी करून टाकेल. कल्याणाने तो अवतार बघितला आणि तो वेगाने पुढे धावला आणि समर्थांच्या चरणाला मिठी मारली. सद्गुरूंच्या हाताने मरण आलं तर यापेक्षा भाग्य कोणतं? मला चालेल, तुम्ही मला मारा, मी तुमचे पाय सोडणार नाही. समर्थांनी कल्याणाला उठून हृदयाशी घेतलं उचलून आणि म्हणाले, तूच माझ्या परीक्षेला उतरलास, बाकी सगळे भोजन भाऊ आहेत. म्हणजे कल्याणाला समर्थ माझं करतील ते कल्याणच करतील एवढंच फक्त माहीत होतं की समर्थ माझं वाईट करणार नाहीत, माझं कल्याण मग मेला तरी समर्थाच्या हातूनच, असा त्याचा भाव होता. गुरुचरणी निष्ठा होती म्हणून कल्याण स्वामी त्या निज रौद्र रूपाला सुद्धा घाबरले नाहीत कल्याण स्वामी, आणि बिनधास्त त्यांनी समर्थ चरणाला मिठी मारली आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं. मग त्या दिवशी जेवण करताना त्यांनी ब्रह्मपिसाजवळ याला असा एक अभंग मिळून सगळ्या शिष्यांना सांगितलं की बघा, माझी परीक्षा असते पण त्या परीक्षेला फक्त कल्याणच उतरतो. अजून शिष्य सगळे तरफडू लागले, कल्याणावर जळू लागले. समर्थांना मध्यंतरी कफाची व्यथा झाली होती. त्यांना वैद्याने सांगितलं होतं की गडावर साठलेलं पाणी आहे, ते पिणं समर्थांना योग्य नाही आहे त्यांच्या तब्येतीला, त्यामुळे त्यांनी वाहतं पाणी पिलं पाहिजे. मग कल्याणाने ठरवलं की वाहतं पाणी पिणं ही एक सेवेची संधी समजलं. बघा, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. खालून हंड्याने पाणी कधी आणायचं हा विचार नाही केला कल्याणाने सांगितलं, कल्याण समजला की चला, समर्थाच्या सेवेची ही एक संधी आहे, आपण ती बघूया. आणि रोज सकाळी उठून तो उडमोडी नदीला जाई, खाली गडाच्या उतरून आंघोळ करी, तिथे अंधी काटपून येताना 2 हांडे भरून कावड भरून वरती पाणी आलं. त्यांनी बघितलं समर्थांनी की रोज हा कल्याण खाली जातो, एवढ्या लांबनं घामघूम होत दमत थकत तो आणतो, पण तोंडाने एक शब्द काढत नाही. त्यांनी भांडारगडात आज्ञा केली, अरे कल्याणाला खूप त्रास होतो, त्याचा दमछाक होते, त्याला असं करत जा, रोज 2 शेर डाळ देत जा, 1 शेर गूळ देत जा आणि थोडंसं तूप देत जा, म्हणजे तो खाली न्याहारी करून वर येत जाईल. त्याप्रमाणे भांडारगडातून रोज त्याला 1 शेरभर डाळ, अर्धा शेर गूळ आणि पावशेर तूप असं मिळू लागलं. साहजिक कल्याण खाली जाऊन सगळं आपलं आटोपून नाश्ता करून वर येत असेल. पण त्या बाकीच्या भोजनभाऊ शिष्यांना ते आवडेना ना, की त्यांना असं वाटायला लागलं, अरे हा डाळ गप्पू झाला. मग ते आपापसात म्हणाले, आपल्याकडे एक डाळ गप्पू आलाय. कल्याण स्वामी दिसले की डाळ गप्पू असं म्हणायचे. कल्याण स्वामीच्या लक्षात येत नसे, कारण ते आपल्याच धूनमध्ये असेल, सहज सद्गुरूच्या नामस्मरणात तल्लीन नसेल, त्यामुळे त्यांचं लक्ष नसेल. पण समर्थाच्या ध्यानात लक्षात आलं आहे समर्थाच्या की अरे हे चिडवत आहेत. मग एके दिवशी आणि सगळ्यांचं असं होतं की समर्थ फक्त आपलं कल्याण फक्त कावड कष्ट करतो, तो काही अभ्यास करत नाही, काही पाठांतर नाही, काहीच नाही, फक्त तो आपलं काम एके काम करतो आणि समर्थांचा आशीर्वाद घेतो, खायला मिळते म्हणून काम करतो, असं चालायचं. समर्थांच्या ध्यानी आल्यावर त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि म्हणाले गप्पा गोष्टी, अरे आपल्यापैकी दासबोधाची पारायणं कोणाकोणाची झाली आहेत आणि किती झाली? अगदी सांगितलं सगळ्यांनी, माझे 400 झालेत, माझे 200 झालेत, कोणी म्हणाले माझा 1100 झालेत. दासबोध हा पारायणाचा ग्रंथ नाहीये. समर्थ म्हणतात तुम्ही जगा, पण हे भोजनभाऊ शिष्य पारायणाची बडाई मार चुकले. समर्थ म्हणाले चला मग, म्हणे ऐसा सद्गुरू पूर्णपणे या ओवीचा पुढचं ही ओवी पूर्ण करा. तुम्ही वाचलंय ना, दासबोध पारायण केलंय ना, तर तुम्ही ही ओवी पूर्ण करा. एकालाही पूर्ण करता येईना. आणि कल्याण काम करत होता तेव्हा समर्थ त्यांना बोलवलं कल्याणाला आणि त्यांनी विचारलं, अरे तुला ही ओवी माहिती आहे का? त्यांनी सांगून टाकलं, ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणे देहा होईन लोटांगणी तया प्रभूसी. आणि दासबोधातला 7व्या दशकातला पहिल्या समासातली ही 18वी ओवी आहे असं सांगितलं. तेव्हा सगळे शिष्य खजील झाले. ते म्हणाले, समर्थ तू कल्याणा तू किती केलं पारायण? समर्थ स्वामी, फक्त एकदा तुम्ही सांगितलं आणि मी लिहिला, तेवढंच काय ते माझ्याकडून पारायण झाले, परत मी हात लावला नाही. त्याची योग्यता बघा, फक्त एक पाठी असल्यामुळे फक्त लिहिताना त्यांनी म्हणजे ऐकलेला दासबोध, आणि एवढी ती ओवी 200 समासातली त्याला लक्षात आली. परत समर्थ म्हणाले, अरे आपल्याकडे कुठे डाळ गप्पू आलाय, तुला माहिती का रे कल्याणा? स्वामीजी, डाळ गप्पू म्हणजे डाळ द्विदल असते, म्हणजे जीव शिव, द्वैत अद्वैत, माया ब्रह्म, सुख दुःख ही 2 दल, एवढं मला माहिती. आणि ती गप्प करणारा म्हणजे डाळ गप्पू, पण तो इथे कुठे असेल हे मला स्मरणात नाही. हे सगळं ऐकून त्या शिष्यांचं खजील झाले शिष्य. समर्थ मात्र कल्याणाला एकदा रागवले. त्याचं कारण असं झालं की शिवाजी महाराज एकदा साताऱ्याला आले होते, त्यांना थोडं बरं नव्हतं. समर्थांना हे कळलं. शिवाजी महाराज म्हणजे समर्थांचे शिष्य लाडके. तेव्हा समर्थांनी काय केलं, कल्याणाला तीर्थ अंगारा दिला आणि जा शिवाजी महाराजांना नेऊन दे.
कल्याण गेले साताऱ्याला. जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की समर्थांनी पाठवले म्हणल्यावर त्यांनी डायरेक्ट आपल्या विश्रांतीच्या खोलीत कल्याणाला बोलवलं. फलाहार झाला, त्यांनी ते तीर्थ घेतलं, अंगारा लावला आणि कल्याणाला विचारलं. कल्याण निघाले तेव्हा काही सेवा असली तर सांगा. तेव्हा कल्याणाला वाटलं चांगली संधी आहे, आपण सांगून टाकावं. म्हणून त्यांनी असं सांगितलं की शिरगावला त्यांचा भाऊ होता दत्तात्रय स्वामी, आपल्या भावाचे काहीतरी कल्याण करता येईल म्हणून सांगितलं की शिरगावला आपण ज्या 11 गायी दिल्या होत्या दान, त्या आपल्या सेवकांनी दुसऱ्या मठाला दिल्या आहेत, त्या परत आपण शिरगावला पाठवाव्या. शिवाजी महाराजांनाही माहीत नव्हतं. तेव्हा ते म्हणाले, अरे असं झालं का, लगेच मी तात्काळ पाठवतो त्या गायी. म्हणून शिवाजी महाराजांनी 11 गायी परत शिरगावला पाठवल्या. पण ही गोष्ट आल्यावर समर्थांना सगळा वृत्तांत सांगताना कल्याणाने हे पण सांगितलं, चोरून नाही ठेवलं, की मी असं केलं आहे. किंवा समर्थ कडाडले, समर्थ रागावले. असं अर्धवृत्तीने वागणं बरं नाहीये. आपला निस्पृहतेचा धर्म आहे. आपण खूप मोठी चूक केली कल्याणा, ही चूक काही योग्य नाहीये. कार्यकर्ता राजद्वारे व्हायला नको, राज्यकर्त्यांचा मिंधेपणा आपण घ्यायला नाही पाहिजे, नाचारी नको पाहिजे. आजकाल आपण बघतोच आहे राजकारणात काय चाललंय. पण तेव्हा समर्थांना हे मान्य नव्हतं. शिवाजी महाराजांकडून सनदही त्यांनी खूप नाकारली. पण जेव्हा अंतकाळ जवळ आला, आपल्या माघारी मठाचा कारभार चालला पाहिजे म्हणून अगदी शेवटी त्यांनी सनद स्वीकारली. समर्थ एकदा आधारपणाचाही सोंग घेतात. समर्थांना परीक्षा बघायची खूप लहर यायची हो शिष्यांची, आणि त्यातून तावून सुलाखून जे शिष्य बाहेर पडत तेच समर्थांचे शिष्य असत. एकदा त्यांनी काय केलं, सकाळीच ओरडायला चालू केलं, अरे माझा पाय खूप दुखताय, पाय खूप दुखतोय, खांडूक झालंय. मग सगळे शिष्य गेले. त्यांनी सांगितलं, असं स्वामीजी खूप दुखतंय का, थांबा आम्ही वैद्याला बोलवतो. वैद्याची जरुरी नाही, हे खांडूक जर कोणी चोखून काढलं तर ते कमी होणार आहे. मला माहिती आहे हे खांडूक कोणीतरी चोखार आहे. खांडूक म्हणजे पोटरीला असा गोळा आला होता, आपण त्याला बेंड वगैरे म्हणूया. आता ते खांडूक म्हणजे कसं असणार, रक्त आणि पू वगैरे भरलेलं असणार. शिष्यांना इतकी शिसारी आली सगळ्या, काही सांगतायत समर्थ, असली कुठं परीक्षा असते का, खांडूक कुठं चोखायचं असते का. तेवढ्यात कल्याण असायचाच. कल्याण आला, काय झालं समर्थ का, समर्थांचा आवाज येतो, काय झालं. तर शिष्याने सांगितलं, समर्थ खूप आजारी आहेत हो, त्यांच्या पोटरीला खांडूक झाले, त्यांना उठता येत नाहीये, आणि पण त्यांनी वेगळंच सांगतायत हो, ते चोखायला पाहिजे. वैद्यांच्या सहाय्याने काही बरं होणार नाही का, पण समर्थ काहीतरी सांगतायत, आता कोण चोखायचं, असं आहे का म्हणलं, बघू. आणि स्वामी बघू, ते म्हणे अरे कल्याण असाच, आणा मी चोखतो म्हणे. आणि समर्थाने लावलं की तोंड त्या कल्याणाने तोंड लावलं खांडूकाला, आणि 5व्या सेकंदाला ते हसायलाच लागले. शिष्याला कळे ना, हा खांडूक चोखतोय, हसतो का, म्हणजे ह्याला वेळ लागलं काय. नंतर ते म्हणाले, अरे सगळ्यांनी समर्थांनी तुमची परीक्षा घेतली, ते कसला मोठा आंबा बांधलाय त्यांनी पायाला, काय गोड आंबा आहे, काय रस चोखताना मजा येते. शिष्यांना वाटलं, अरे ही पण संधी गेली आपली समर्थांचं पात्र होण्याची. पण कल्याण मात्र परीक्षेला उतरला. त्याच्यानंतर कल्याणाला एकदा म्हणजे नुसती परीक्षाही बघायची नाही स्वामीजी, तर शिष्याची ते काळजीही घेत. एकदा जेव्हा समर्थांना पानाचा खूप नाद होता, समर्थ पान खायचे, आणि एकदा अपरात्री पान संपल्याचं लक्षात आलं कल्याणाला, आणि कल्याण गेला की हो पान आणायला, कारण दुसरे शिष्य नेहमी तयारच नसायचे. अशा कामाला फक्त कल्याण असायचा. आणि तो जेव्हा नागवेलीच्या वनात गेला पानं तोडायला, अंधारामध्ये त्याला एका नागाने दंश केला. कल्याण तिथे बेशुद्ध पडला, विषारी दंश होता. तेव्हा समर्थ तिथे गेले आणि तळमळीने त्यांनी कल्याणाला हे केलं. तेव्हा कल्याणासाठी त्यांनी नागाला नमस केला. कसा, कल्याणाला नाग चावला घाबरले बहुस्वामी, कल्याणाला नाग चावला घाबरले बहुस्वामी, नागनाथाला नवस केला ढेप गुळाची वाहिनी मी. बघा, कल्याणाच्या बरं होण्यासाठी त्यांनी नागनाथाला नवस केला, म्हणजे शिष्योत्तमासाठी समर्थ काहीही करत असे. कल्याण स्वामींना त्यांनी शेवटी शिवाजी महाराज 1680च्या सुमारास शिवाजी महाराजांचा अंत झाला, निधन झालं. समर्थांच्या मनावर खूप मोठा आघात झाला. शिवराय गेल्यावर त्यांची जगण्याची इच्छाच उडाली, आणि त्यांना असं वाटलं की आता आपलंही अवतार कार्य संपलं. कारण शिवाजीला स्वराज्यासाठी मदत करण्यासाठी आपला अवतार होता, किंवा स्वराज्य वाढवण्यासाठी आपण मदत केली, तर महाराजच नाही राहिले, आपण काय करायचं. जेव्हा समर्थांना सारखं वाटू लागलं की आता आपण आपला देह हे केलं पाहिजे, आपला अवतार संपवला पाहिजे. पण त्यांच्या लक्षात आलं की कल्याणाची आपल्यावर खूप प्रीती आहे, आणि आपलं हे देहावसान कल्याणाला सहन नाही होणार, त्याच्यावर खूप आघात होईल. म्हणून त्यांनी कल्याणाला आपल्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी डोंगावला पाठवले. कल्याण आज्ञा घेऊन निघाले, आणि त्याच्यानंतर
कल्याण स्वामींनी डोंगावला येऊन त्यांची मठस्थापना केली, तिचं कार्य चालू केलं आणि बरोबर 2 वर्षांनी 1682 मध्ये माघवद्य नवमीला समर्थांनी देह ठेवला. ही वार्ता कल्याण स्वामींना कळालीच. जेव्हा ते कल्याण स्वामी आले, वाऱ्याच्या वेगाने गडावर आले आणि समर्थ समाधीपाशी बसून ओक्साबोक्षी रडू लागले. स्वामी, मला तुम्ही अवेअर केलात, मला दूर लोटलात, तुमच्या अंतसमयी मला जवळ ठेवलं नाही, तुम्ही माझा तिरस्कार का केला. अगदी खूप मला म्हणजे सद्गुरूविषयी त्यांचं प्रेमच अत्यंतिक होतं की त्यांना अश्रू आवरेनात ओक्साबोक्षी रडू लागले समाधीवर डोकं ठेवून. आणि त्यांनी निश्चय केला की समर्थाने दर्शन दिल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. एवढ्या लांबून आले कल्याण स्वामी, पण पाण्याचा एक घोटही न घेता समाधीवर डोकं ठेवून रडू लागले. आणि क्षणाचाही विलंब न लावता समर्थ समाधीतून प्रगट झाले. आपल्या शिष्यासाठी काय काय करतात समर्थ. तेवढ्यात समाधी दुभंगली आहो आणि समर्थ प्रगट झाले आणि म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजन, मला देहात पाहू नका, ग्रंथात पहा, असे जणू ते सांगून गेले. परत समाधीत विलीन झाले. समर्थ व कल्याण स्वामी या गुरु शिष्यांचा आदर्श, प्रेमाचं प्रतीक म्हणून समाधीच्या मध्यभागी जी रेघ राहिली ती अजूनही तशीच आहे. कल्याण स्वामींचे नंतर समर्थांच्या अस्थी चाफळच्या तुळशी वृंदावनात ठेवण्यात आल्या होत्या आणि समर्थ दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन कल्याण स्वामी डोंगावला परत आले. त्याच्यानंतर जेव्हा केशव स्वामी दरवर्षी कल्याण स्वामींना विचारत की आपण यावर्षी काशीला जाऊन समर्थांच्या अस्थी विसर्जित करूया, कल्याण स्वामी दरवेळेस म्हणायचे नाही, परत बघूया. असं 33 वर्ष गेली. शेवटी केशव स्वामी म्हणाले, अरे अस्थी ठेवून किती दिवस ठेवायच्या अस्थी. 33 वर्ष झाली आणि एका वर्षी त्यांनी न विचारताच समर्थांच्या अस्थी तुळशी वृंदावनातून बाहेर काढल्या आणि केशव स्वामी ते स्वतः घेऊन काशीला निघाले. पण जाता जाता गुरुदर्शन घ्यावं म्हणून ते डोंगावी आले. डोंगावी आल्यावर त्यांना समजलं की ज्या दिवशी त्यांनी अस्थी वृंदावनातून बाहेर काढल्या त्याच वेळी कल्याणाने इकडे देह ठेवला. म्हणजे तो दिवस होता आषाढ शुद्ध त्रयोदशी. 33 वर्षांनी म्हणजे 1714 साली आषाढ शुद्ध त्रयोदशीला अस्थी वृंदावनातून बाहेर काढल्या आणि कल्याण स्वामींनी इकडं देह ठेवला. किती गुरु शिष्यांचं नातं बघा. कल्याण स्वामी आणि शेवटी केशव स्वामींना इतकं अनावर झालं, त्यांना ज्या लक्षात आलं की 33 वर्ष का कल्याण स्वामी नको म्हणत होते, ते तेव्हा कळलं त्यांना की दोन्ही अस्थी शेवटी गुरु आणि शिष्याच्या अस्थी एकत्र केशव स्वामींनी काशीच्या याच्यामध्ये विसर्जित केल्या. खरंच खूप कल्याण स्वामींचं आणि समर्थांचं नातं अतूट आहे. त्यांच्या गुरु शिष्याचा अजूनही लोक उल्लेख करतो आपण आणि ही गुरुशिष्य नातं, ही गुरुशिष्य परंपरा अजूनही जतन करतो. खरंच कल्याण स्वामींच्या बाबतीत एवढंच म्हणावंसं वाटतंय, धन्य धन्य हे गुरुशिष्यपण, धन्य धन्य हे सेवा निधान, धन्य धन्य हे अभेद्य लक्षण, धन्य धन्य लीला आघाड. कल्याणाचे नाम कल्याणकारी, कल्याणाचे ध्यान सर्वासतारी, कल्याणाचा हस्त माथा ज्याचे, चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे. कल्याण होणे जरी तुझं आहे, कल्याणापायी मनस्थिर राहे. कल्याणवाणी पडता सुखाने, कल्याण झाले बहुसाल प्राणी. अविनाश हे नाम कल्याण ज्याचे, करी सर्व कल्याण सर्व जीवाचे. समर्थ जना उतरायासी पारी, अशी ठेवली मूर्ती कल्याणकारी. कल्याणकारी कल्याणकारी. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. कल्याणांचं